नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा चॅनलमध्ये स्वागत आहे तुमचं सर्वांचं। आजच्या व्लॉगमध्ये काही जास्त नाही आहे, तरी बघू काहीतरी इकडे तिकडे फिरून व्हिडिओमध्ये चांगलं दाखवण्याचा प्रयत्न करत आहे मी। तर व्हिडिओमध्ये असंच कंटिन्यू पाहत राहा आणि सपोर्ट करा। चला तर मग पुढं काय होतं ते दाखवतो तुम्हाला व्हिडिओमध्ये। चाललेलं आहे मी, चालत कुठे कुठे जाईन काय नाही दाखवतो तुम्हाला मित्रांनो। राहा तर व्हिडिओसोबत कंटिन्यू, स्किप न करता व्हिडिओ पहा। चला तर मित्रांनो भेटू। मित्रांनो 1 किलोमीटरचा प्रवास पायवाट करत आहे मी, गावाबाहेर चालत आलेला आहे। कुठंपर्यंत जाणार काय नाही दाखवतो तुम्हाला व्हिडिओमध्ये, कंटिन्यू पाहत राहा। खूप छान आहे, व्ह्यू आहे, खेडेगाव आहे बघा पूर्ण आजूबाजूला सगळं। ते कमाल दिसतं ना मित्रांनो समोर तुम्हाला लांबपर्यंत, ते पार करून गेल्यानंतर काहीतरी दिसेल तिकडे चांगलं सीन। मित्रांनो मंदिरच्या एंट्री गेट जवळ आलेला आहे मी। आपण तेव्हा तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलं होतं झूम करून, त्या गेटच्या जवळजवळ पोचलेला आहे। तर आता गेट पार केल्यानंतर कुठं जाणार आहे काय नाही दाखवतो तुम्हाला, कंटिन्यू व्हिडिओ पाहत राहा। हो खूप चालत आलेलं आहे, दिसत असेल तुम्हाला मंदिरचं एंट्री गेट तिकडे त्या साईडला आहे ते। आता मी पायवाट आहे, पायवाटेच्या बाजूने दुसरीकडे चाललेला आहे मित्रांनो। मधलं पायवाट चालून मी रोडला आलेला आहे, त्या रोडवरून पलीकडे जाणार आहे। बघा मागे तुम्हाला दिसत असेल ते ताडीची झाड आहेत, ताडीची। आपण जे ताडी पितो ना महाराष्ट्रात, ते मिक्सिंग असतं तिकडं, बारक्या झाडाला येतात आमच्या साईडला। तर बाकी कुठं राज्यात मिळतं का नाही माहीत नाही, तर सोलापूरच्या साईडला तर जवळजवळ काही गावात मिळत आहे सध्याला बारक्या झाडांचं। तर इथे मोठे झाड आहेत, एकदम प्युअर ताडी मिळते इथं। चला तर ते झाडांच्या जवळ जाऊन तुम्हाला दाखवतो सीन। तर मित्रांनो जवळजवळ चालत आलेला आहे मी शेताजवळ। तर ह्या शेतामध्ये जे पिकलं जातं आहे ते तांदळाची शेती आहे। मागे पाहत आहे तुम्ही, त्या तांदळाच्या शेतीच्या जवळ जाऊन दाखवणार आता व्हिडिओमध्ये, पाहत राहा। मागे दिसतंय बघा लांबपर्यंत ताडीचं झाड आहे, ते ताडीचं झाड। जाऊया तिथं, चला या। बघा मित्रांनो जवळजवळ जात आहे ताडीच्या झाडाच्या आपण, फार लांब आहे तरी ते तेवढं जवळपर्यंत आपण जाऊ शकतो का नाही ते पाहूया। कारण ह्या शेतामध्ये पाणी भरपूर साचलेलं असतं, त्याला जास्तीत जास्त पाणी दिल्याशिवाय शेती होत नसते। जसं आपल्याकडे ऊसाच्या शेतीला पाणी जास्त लागतं, तसं या तांदळाच्या शेतीला पाणी भरपूर लागतं मित्रांनो। पाहू शकता किती छान एकदम आता कसं पीक तयार झालेलं आहे। काही दिवसात मला जर वाटतं महिन्याभरात त्यांची रास होणार आहे। खूप छान तयार झालेलं आहे तांदूळ, नाहीतर हिरवा गार असलं असतं हे, तर वाळलेलं आहे पूर्ण। तर मित्रांनो पाहू शकता ताडीचं झाड आहे, आणि ताडीच्या झाडाखाली जे आहे तांदळाची शेती आहे। पाहू शकता किती छान तयार झालेला आहे तांदूळ, एकदम जवळून दाखवतो, हे पहा एकदम छान तयार झालेला आहे तांदूळ। पाहू शकता किती छान आहे पूर्ण एवढं लांबपर्यंत आहे ना, जेवढं लांबपर्यंत मी चालत जाऊ शकतो तेवढं लांबपर्यंत शेती आहे इथं। खूप बरं वाटतं असं शेती बघितल्यानंतर। आपल्या सिटीमध्ये आहे ते जीवन आहे ना, धावपळीचं जीवन, पण इथं आल्यानंतर जे आनंद मला मिळतं ना ते मला सांगू शकत नाही। तुम्ही जर इथं आलात तर तुम्हाला ते आनंद मिळाल्यानंतर तुम्हाला ते एक्सपिरियन्स जे असतं ना ते खूप सांगण्यात की नसतं, ते आपण घेतल्यानंतर ते वेगळंच असतं एक्सपिरियन्स आपला। पहा किती छान आहे, ते ताडीचे झाड आहेत बघा सगळं मागे। सूर्यदेव आमच्यावर चमकत आहे, डोळ्याला दिसत नाहीये एवढं चमकत आहे, तरी तुम्हाला डोळ्यांनी जेवढं पाहू शकतो तेवढं पाहून व्हिडिओ बनवत आहे मित्रांनो। तर बघितलात तुम्ही तांदळाची शेती किती किती छान आहे, मागे पूर्णपर्यंत किती छान व्ह्यू दिसत आहे, तुम्ही बघू शकता। एवढा छान व्ह्यू कधीच मिळणार नाही बघायला, ते इथंच यावं लागेल। खूप बरं वाटतं असं सीन बघितल्यानंतर। माझा फोन लॅग करत आहे, गेल्यानंतर पहिला मोबाईल घेणार मी। 4G मोबाईल आहे त्यामुळे लॅग करत आहे, 5G घेणार आहे मोबाईल गेल्यानंतर। चला तर व्हिडिओमध्ये कंटिन्यू पाहत राहा, पुढं काय होतं दाखवतो मित्रांनो। ओके मित्रांनो, ताडीच्या झाडाजवळ तुम्हाला एकदम जवळ येऊन दाखवायची इच्छा होती माझी, पण पाहू शकता तुम्ही खाली इथे
पूर्ण पाणी सोडलेलं आहे, याच्यातनं जाऊ शकणार नाही आहे. पूर्ण एकदम म्हणजे असं ट्रॅक्टर फिरून फिरून माती मऊ केलं जातं आणि पाणी साचवलं जातं की पुन्हा एकदा त्यात तांदळाची शेती करावं, त्या हिशोबाने तयार केलं जातं ते. तर त्याच्यातनं आपण जाऊ शकणार नाही. आणि आपल्या ताडीची झाडं पुढं आहेत. तर पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला ताडीच्या झाडाजवळ एकदम जवळून दाखवणार आणि त्यातली ताडी कसं काढतात आणि कोण काढतो त्यांचाही तुम्हाला परिचय करून देणार. तर पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू मित्रांनो. तर तुम्हाला पूर्णपणे दाखवणार त्या व्हिडिओमध्ये. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर सपोर्ट करा आणि असंच पाहत राहा माझे व्हिडिओ. आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि लाईक करायचं विसरू नका मित्रांनो. कारण तुम्ही लाईक केला आणि कमेंट केला की खूप आनंद होतो. आणि असंच व्हिडिओ पाहत राहा आणि तुमच्या या ड्रायव्हर भावाला सपोर्ट करा मित्रांनो. सपोर्ट करायचं विसरू नका. चला तर मित्रांनो, पुढील व्हिडिओमध्ये भेटू. धन्यवाद. आजचा व्हिडिओ पाहिल्यामुळं सर्वांचा आभार मानतो मित्रांनो. पुढील व्हिडिओमध्ये भेटू. सुप्रभात झालेला आहे आणि आमचा व्हिडिओ एंड झालेला आहे. चला, थँक्यू.